स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालो आहे सगळे ट्रिपला शांतीसागर रिसॉर्ट अंबरनाथला. तर अर्धी आपली पब्लिक पुढे, आम्ही मागे राहिलो आहे, तरी अजून मागे पब्लिक अजून येत आहेत. तर आजचा ब्लॉग खूप मस्त धमाकेदार असेल आणि आपण फुल एन्जॉय करणार आहे. माझ्यावर ओम आहे. आता ही आपली बस इथं उभी आहे. याच्यामध्ये अर्धे जण गेलेत आणि अर्धे आपण मागून आता चाललो. बस चला लवकर लवकर. अजून कोणी येतात मागून या लवकर म्हणा. इधर पिल्लू बैठा। मैं पीछे, हम लोग का पीछे बुक है. आणि आपल्यावर इथं विनय विनय अथर्व मल्हार आणि हे आपला सीट आहे. हे बॅगा कुठे ठेवल्या तुमच्या? आपली बॅग हा इथं बसणार. आता ही आपली जागा मिडल एकदम. मीने काय पाहिजे थांब जरा देतो. तर ही आपली आपल्या श्रावस्ती बहीण, इथे समूह बहीण, इथं आपला सुजल भाऊ आणि इथं आपली ईशाबेन. आता सगळं हळूहळू आता येत चालली आहे. श्रावस्ती आली, समूह, इथं सुजल, ईशा, विनी भैया. आम्ही झाले कधीच. इथं आपलं छोटा बाळ सूर्या मच्छर टाटा करायला आपल्याला. भूमिपुत्र कैसन एक्साइटेड एक्साइटेड. सूर्या मच्छर. रिसोर्ट जा रहे हैं हम लोग. दाखव. जा रहे हैं अंबरनाथ रिसोर्ट. श्रावस्ती बैठा है. गाइस तो अभी अंबरनाथ रिसोर्ट जाएंगे हम लोग. वी आर एक्साइटेड. मेरा एग्जाम खत्म हो गया है और फाइनली वो दिन आ गया है. आता आम्ही रिसॉर्टला चाललो. मजा आहे ना भाई. तसं ब्लॉगिंग चालूच राहील. हा भाई आपला ब्लॉगर, ओनर ऑफ द चॅनल. डान्स डान्स श्रावस्ती डान्स कर. गाईस श्रावस्ती डान्सर आहे. एवढं सगळ्यामध्ये डान्सर ती आहे. असं पकडायचं, असं पकडायचं. लाल लाल लाल. आता शावाची डान्स करणार आहे. डान्स बघूया. असं नाही, असं पकडायचं. पण नाही असं करायचं. सेकंड डान्स तिची बहीण. गाइस ट्रैवलिंग चल रही है.
ट्रॅव्हलिंग चालू आहे. आता आपण कधीपर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचू पाहिजे पण पोहोचला लवकर तर आपला नाश्ता भेटणार आहे नाही ते भेटणार नाही असं नाही मध्ये करतो केला डान्स तू एक सगळ्यांच्या ऑडियन्सची रिक्वेस्ट एकच तर अशा प्रकारे आपला शावाची स्टेप दाखवली. आणि आता समूह एक स्टेप कमॉन नो नो हेच गाणार वापस गौरी गौरी मांडवा खाली चेअर अप करा सांग. ना ती एंट्री मारणार सरप्राईज एंट्री मध्ये पटकन काका ना आवाज सांगा थोडा आवाज पुढे तुझे पकड ईशा पण उतरली आहे कमॉन जा ना आम्ही चिअर बसा भाऊजी जा जी जिंदगी दोस्तों की दुनियादारों में हंसी मेरी जिंदगी हुआ रे ऐसा क्यों हुआ रे शॉर्ट नको रे थोडा अरे मग जेवरूच गायला आम्ही जिंदगीच गायत होतो. हा मग आता घे पण जी हे घे हा जय आले झाले ना आमच्यावर गाला चष्मा गाना चुकला 1-0 मोर का गाना मैं निकला ओ गड्डी लेके पिकनिकला आलो आम्ही पिकनिकच्या वस्तूमध्ये आणि आपण अशा प्रकारे आलो आहोत शांती सागर रिसॉर्टला. अगं शालू जो कदे गो मायना शालू जो कदे गो मायना पुढचं नाहीत मला. चलो पिकनिक. तो आता आपण पोहोचलोय. शावसी किती खुश आहे एक्साइटेड शांती सागर शांती रिसॉर्टला आम्ही कुठच्या तरी रिसॉर्टला आलो. अंबरनाथच्या रिसॉर्टला आलो आहे.
आणि आता आम्ही खाली उतरतोय. गाई संकेत दादा येतच नाही. हा, उतरतो. हा एकदा खाली उतरला रिटर्न यायचं नाही. जो रिटर्न येईल त्याने गाडीत बसावं. रे, बॅग कुठे आहे आपली? आपण आता खाली आलो आणि आपली बस ही पूर्ण आपली गँग आणि हे हा माकड. हाँ, हाँ, हम लोग ओम हैं, मैं ओम हूँ, अभी हम लोग रेसड है तैरने के लिए तेरे आता फोटोशूट करूया इथे. फोटो काढाय उभा राहतो ब्लॉग बनवता है दादा. फोटो काढाय इकडे ना पुढे चालला दादा हा आम्ही आता आतमध्ये आलो. हा ग्राउंड आहे इकडे. शाळेकडे लेक आहे आणि ही हाऊस. आता पहिला आम्ही इकडे जाऊ आणि बुकिंग आम्ही जे प्री बुकिंग केलेली ते आम्ही करू. तुम्हाला मी डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगतो की आम्ही किती आम्हाला पे लागले आणि आम्हाला काय काय याच्यामध्ये आलं. तर ह्या साईडला लेक हाऊस आहे आणि श्रावस्ती लोक मागे आहेत. हे चालू नाही. विमर्स आहेत. आता खाली जाऊन बघावं लागेल खरं मगरी आहेत की नाही. हे नेहरू सारखा ब्लॉक करायला लागेल. इतर मगर आहे. हे बघा मच्छी आहे. इथं फिश आहेत. लेन जवळ नका जाऊ. हा लेक आहे ना आणि एकच घर आहे हा राहायला. लेक हाऊस. घर नाही ते कपल विकला ते तर इथं फिश. आपण आतमध्ये जाऊया. तर डिटेल्स मग सांगतो मी. इथं आम्ही 30 जणांचं आमचं 30 जणांचा पॅकेज आहे. तर 30 जणांमध्ये तुम्ही 30च्या वरती आला तरच तुम्हाला हा पॅकेज भेटतो. तर आम्ही टोटल पे केले 500 रुपये. याच्यामध्ये आम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं अनलिमिटेड फूड आणि संध्याकाळची पावभाजी आणि चाय हे सगळं इन्क्लूड आहे. आणि जर तुम्ही असं वन डे ट्रिप नॉर्मली येत असाल तर तुम्ही 250 रुपये तिकीट आहे आणि तुम्हाला फूड तुम्हाला आतमध्ये परचेस करावं लागेल. व्हिडिओ काढला. आणि इथं नवीन ब्लॉगर अजून एक तयार होते. हा आपला आता नाश्ता करतो आपण पोहे. काउंटर इकडे या साईडला लावलेले आहे. सगळे बसले. सुजल तू नाही खाते? सुजल तू नाही खाते? ठीक आहे मच्छर. तर आपण आता एक संपून भेटू. तर आपलं आता पेमेंट झालं आहे आणि आपण सगळं कुपन पण आतमध्ये आले. बघा तुम्ही आतून कसं बघू शकता. मस्त असं रिसॉर्ट. आपण सगळं राईड्स करणार आहोत. शक्यतो मी शूट केलं तर करेल कारण मला कव्हरचा थोडा डाऊट वाटतं. आता इथे स्विमिंग पूल चालू झालेला आहे. तर आम्ही आता वॉटर पार्कला डायरेक्ट जाऊ. मी आज मोबाईल नाही घेऊन जाते. पाणी बघा हिरवं हिरवं वाटते पण हात घालून बघा इथे असं आहे. हे पाणी जरा हे आहे. तर कसं आहे रे? लॉकरचं बघून ते पण सांगतो ना व्हिडिओमध्ये. हा ते 100 रुपये रेंट आहे आणि पर लॉकर डिपॉझिट 200. आता आम्ही पूर्ण चेंजिंग करून घेतलं. मी पूर्ण चेंज करून घेतलं. तर आम्ही आता जाऊ थोड्या वेळात. मोबाईल आता आम्ही लॉकरमध्ये ठेवतोय. सुरुवात झाली आहे सगळ्या राईड्सला. आपण लंचला भेटूया. समृद्ध आपण लंचच्या वेळेस भेटू. आता तर माझा पाण्यातलं कवरचं म्हणजे होल पडलं त्यामुळे त्यात पाणी जात होतं त्यामुळे मी शूट करू शकलो नाही. आता मी गेलो पाण्यातून. तर समृद्धीचे पप्पा होते त्यांनी सगळा व्हिडिओ आमचा शूट केलेला पाण्यातला. काका खरंच थँक्यू. त्यांच्यामुळे मला पूर्ण हा व्हिडिओ आता टाकता येतो आहे. तर तुम्ही पुढची व्हिडिओ बघाल तर त्या काकांनी शूट केली. तर खरंच काका थँक्यू.
हा धबधबा म्हणजे ना शांतीसागरमधला आयकॉनिक पार्ट आहे आणि ह्या धबधब्यामध्ये पाणी एवढं थंडगार यायचं ना की तुम्ही बाहेरची गरमी विसरून जाल. वेव पूलनंतर हा धबधबा सुरू व्हायचा आणि हा धबधबा एकदम म्हणजे एकदम याला काही सांगूच शकत नाही एवढा मस्तपैकी ती बघत असाल. असं थंडगार पाणी अंगावर पडते. मी खाली बसून होतो, उठायची इच्छाच होत नव्हती, एवढं थंड पाणी त्याच्यावरती होतं. खूप मजा आली या धबधब्यामध्ये. तर शांतीसागर रिसॉर्टचा हा रेन डान्स एकदम मला आवडला होता, कारण हा रेन डान्स आणि पूलच्या मधोमध असा बनवलेला, जेणेकरून काही लोक राईडशी एन्जॉय बी करू शकतात आणि एन्जॉय करून झाल्यावरती इथून तुम्ही डान्स करू शकता. ही जी गाणी चालू आहे तुम्ही एन्जॉय करून तुम्ही डान्स करू शकता. तर खूप मजा आलेली आम्हाला या रेन डान्सवरती. आणि हे रेन डान्सचं पाणी पण त्यांनी एवढं थंड ठेवलं होतं ना की लिटरली असं वाटत होतं की आम्ही बर्फाच्या ठिकाणी असे उभे आहोत आणि एवढं थंड थंड पाणी आमच्या अंगावर पडतं. पाणी एवढं थंड होतं ना तिकडचं की तिथं मी खाली बसूनच आहे बघा, आणि खाली असं झोपत पण होतो की पूर्ण थंड पाणी अंगाला लावत होतं. अरे एवढं गरम होत होतं ना बाहेर की काय सांगूच शकत नाही. आणि एवढं थंड पाण्यामध्ये खूप बरं वाटतं. खूप मजा आली आम्हाला या रेन डान्समध्ये. आता आपण बाहेर आलो लंचसाठी. बघूया आज लंचमध्ये काय बघा, आता एन्जॉयमेंट चालू. तर आपण डायरेक्ट आता जेवणाची इथे भेटू. तर लंच इथे ना भरपूर रश होतं म्हणून व्हिडिओ काढला नाही. तर लंचमध्ये आपल्याला पुरी, 2 भाज्या होत्या, 1-2 गुलाबजाम, डाळ, भात, पापड, लोणचं सगळं होतं आणि खूप फूड चांगलं होतं. मग तुम्ही एकदा मस्त ट्राय करा इकडचं पॅकेज आलं फूड. खूप मजा आली. आमचं जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही इथं खेळायला आलो आणि इथं पुन्हा आम्ही रेन डान्समध्ये पुन्हा राईड्स करायला आलो. हे रेन डान्समध्ये छोटी राईड्स होती, मशरूम राईड याला बोलतात, आणि याच्यामध्ये असं बसून तुम्ही स्लाईड करू शकता खाली. इथं पण खूप मजा आलेली. जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही जेवण जिरवण्यासाठी इथं आलेली. या लवकर या की तर आता आमचं खेळून झालं होतं. तर आम्ही आता फक्त थोडेसे काय टाईम उरला होता म्हणून आम्ही पटापट आमचं पहिलं जेवढं आहे तेवढं पाण्यात भिजून घेतो आहे, जेणेकरून आता थोडं त्याचं बाहेर निघायचं आहे पाण्याच्या घरी जायला. तर खूप मजा आली. इथं आथर उड्या मारतो आहे आणि इथे सगळे आमचे काका, सगळे दादा सगळे असे पाण्यामध्ये खेळत आहेत. खूप मजा आलेली शांतीसागर रिसॉर्टला. मस्त विजिट करा तुम्ही. इथं एकदम मस्त आणि स्वस्तात असं हे रिसॉर्ट आहे. नंतर आम्ही संध्याकाळची पावभाजी सगळं खाल्लं आणि मग डायरेक्ट जाऊन मग आम्ही बसमध्ये भेटलो. तर आता भेटूया आपण डायरेक्ट बसमध्ये. आपण आता आलो आहे आणि आपण निघालो घरी जायला. हे माझी बघा शावस्ती कसं एन्जॉय. शावस्ती ढगात चालली आहे. शावस्ती फुल ढगात गेली. समू एन्जॉय. सुजल हाऊ एन्जॉय. आता भेटू आपण पुढे. बॅटरी लो होती याची नावायकाची. आता आपण पुढे भेटूया एका ठिकाणी जरा थांबून. कोणती झोप काढतो ना. अरे मेरी बहन को तो भूल गया रे मैं. ईशा कसं वाटलं रिसॉर्ट फूड. जेवण मी काय तू 10 आउट ऑफ किती रेट देशील. 10 ऑफ 9. तू किती देशील. 6 किती देशील 10 आउट ऑफ. मी तर 10 आउट ऑफ 10 दिलं. मजा आली. 8 ऑफ 8 का दिलं. असं वाटलं आम्ही ॲमेझॉनच्या नदीमध्ये आलो. म्हणजे मला 9 का माहिती आहे का. 8 तेच घाण पान ते तर आपण
थोडे मी थांबव, जेवणासाठी आलोच नव्हतो. इथं पण थांबू, तिथं भेटूया. अशा प्रकारे आपण काल जाऊन आलो रिसॉर्टला. खूप मजा आली. आणि इथं श्रावस्ती काल आली माझे केस बघा गाईस किती खराब झालेत. माझे केसच सरळ नाही होते. आणि आता गावी चालली. हा 3 वाजता चालेल. जाणार आहे गावाला मी. खरं तर मी काल हे करणार होतो, पण काल उठलोच नाही. काल आम्ही सकाळी झोपून आम्ही किती 4ला उठून पुन्हा 5ला झोपून एवढे थकवा आले. माझे केस यार गाईस काय झालं असेल मला काहीतरी हे द्या, काय काय बोलतात त्याला, Tips. सजेशन द्या. हा काही टिप्स द्या मला एवढे घाण आणि इथं केस. गेलं रिसॉर्टला. घाण वाटलं. शी तुला विचारलंच ना आम्ही तुला, तू किती रेट देशील रिसॉर्टला? बाई तिथं तर पाणी सोडू ना, पाणी सोडू. गाईस तिथं व्हाईट व्हाईट होतं. 4% घाण पाण्याला ना मायनस. नाही नाही दादा व्हाईट व्हाईट पण होतं. दादा व्हाईट व्हाईट ठीक आहे, त्यांनी पाणी क्लीन नव्हतं White white पण केलेलं. होतं. पाण्यामध्ये काय गाईस तिथे व्हाईट व्हाईट पण होतं. पाणीमध्ये काय काय दिसलं तुला? शी. पाण्यामध्ये वाफ पडल्या असं. पाण्यामध्ये त्याला किडे दिसलेले. हा किडे होते ना. किडे पण होते. नाही पण मोबाईल काढा आम्हाला दिलं पण किडे पण होते दादा आज. तोंडात पाणी जाऊन जाऊन ना आजारी पडले सगळे. माझा आवाज नसतो. अशा प्रकारे मी एन्जॉय केला. दादा मला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि भेटू आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करू नका. लाईक करा, याचं ऐकू नका. सबस्क्राईब पण करू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.